असं काय प्रेम आहे? तो काय या सरकारचा जावई आहे? काय या सरकारचा जावई आहे तो विकासक? 21 कंपन्यांचे प्लॉट त्याला द्यायचे. अहो बोलू द्या, हो देतील उत्तर, बोलू द्या आम्हाला. सरकारचा प्रश्न बोलू द्या, अध्यक्ष सांगतील मला, बोलू द्या. अहो आमच्या मराठी माणसांच्या चपला घासल्या, हो पॅरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या. ह्या नाशिकवाल्यांना, आमच्या MIDC वाल्यांना, आमच्या गोरगरीब मराठी माणसाला प्लॉट मिळत नाही. आम्ही प्लॉट शोधायचे, तिथे गवळी म्हणून अधिकारी बसलेला आहे, तो प्लॉट देत नाही. आणि एकाच विकासकाला 21 कंपन्या विकल्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्री महोदयावर आमचा प्रचंड विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की मंत्री महोदय आता सभागृहामध्ये काहीतरी, नाहीतर आम्ही आलो, आम्ही बोललो आणि बस त्याच्यावर नोंद झाली, सरकारने नोंद घेतली, असं उत्तर न देता अध्यक्ष महोदय माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की ह्या ज्या 21 कंपन्या आहेत, ह्या 21 कंपन्यांना जोपर्यंत त्याचा निकाल लागेल, पहिली तर माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की याच्यावर SIT नेमावी. SIT नेमेपर्यंत अध्यक्ष महोदय, तोपर्यंत हे जे 21 कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब डिव्हिजन करून, आणि जो महामंडळाचा कमीत कमी 1000 कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष महोदय, तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे. तसेच अध्यक्ष महोदय, जर हा महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवावेत अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. तसेच अध्यक्ष महोदय, जर हे पैसे खरंच महामंडळाची नुकसान झाली असेल तर त्या अधिकाऱ्याकडनं आणि त्या विकासकाकडनं सरकार पैसे भरून घेईल का, हा सुद्धा माझा प्रश्न आहे. आणि माझी विनंती आहे, ज्यांनी हा सगळा गोंधळ केला, ज्याची मुदत संपली, जो एकाच खुर्चीवर चिटकून 5 वर्षापासून बसलेला आहे गवळी नावाचा अधिकारी, त्याला सक्तीच्या रजेवर किंवा ताबडतोब सस्पेंड कराल का साहेब? अध्यक्ष महोदय, जर हे केलं नाही तर असे फ्रॉड, ज्या तरुण मुलांना, मराठी मुलांना ज्यांना प्लॉट पाहिजे यांना प्लॉट भेटत नाही, आणि दुसऱ्या विकासकाला असं काय प्रेम आहे? तो काय या सरकारचा जावई आहे तो विकासक? 21 कंपन्यांचे प्लॉट त्याला द्यायचे. मंत्री महोदय उत्तर देतील. तर माझी विनंती, अहो बोलू द्या, हो देतील उत्तर, बोलू द्या आम्हाला. सरकारचा प्रश्न बोलू द्या, अध्यक्ष सांगतील मला, बोलू द्या. इकडे माझी विनंती आहे. बोला. तर अध्यक्ष महोदय, अहो आमच्या मराठी माणसांच्या चपला घासल्या, हो पॅरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या, आणि एकच अधिकारी 5 वर्षापासून आहे. तर मी आपल्या माध्यमातून हे जे झालं त्याची SIT लावा. SIT लावल्यानंतर तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्लॉट, सर्व प्लॉट ट्रान्सफर करण्यासाठी ताबडतोब मंत्री महोदयांनी स्टे द्यावे आणि त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करावं. कारण त्या अधिकारी, तशी बी तो तहसीलदार आहे, ती पोस्ट प्रांताची आहे, तो महसूल खात्याकडनं तिथं बसलेला आहे, तो महामंडळाचा नाहीये. त्याची मुदत संपली, 5 वर्षापासून चिटकून बसलाय साहेब. त्याची जर चौकशी लावली तर 500 कोटीचा, 1000 कोटीचा तो मालक निघेल. तर माझे प्रश्न 4च आहे. SIT नेमणार का? SIT नेमेपर्यंत ट्रान्सफर जे प्लॉट 21 कंपन्या एकाच विकासकाला दिलेल्या आहेत त्या प्लॉटवर स्टे देणार का? दुसरी माझी मागणी आहे की जोपर्यंत चौकशी होत नाही आणि जो दूध का दूध पाणी होत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही सस्पेंड करणार का किंवा सक्तीच्या रजेवर पाठवणार का? आणि जर मी मंत्री महोदयांना जे महामंडळाची 500 ते 1000 कोटीची नुकसान झाली हे जर मी त्यांना क्लिअर करून दिलं त्यांच्या दालनामध्ये तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? एवढी माझी मागणी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, थोडं चुकीचं रेकॉर्डवर राहू नये म्हणून पहिल्यांदा सांगतो की सन्माननीय सदस्य सुहास अण्णांनी या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं की 2000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि नंतर 1000 कोटीचा झाला असं सांगितलं. तर नक्की किती कोटीचा झाला ते एकदा रेकॉर्ड ऐका ना साहेब. साहेब, माझं म्हणणं असं आहे की चुकीचं रेकॉर्डवर राहू नये, कारण जर चौकशी लावायची असेल तर सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं खरं आहे असं मानलं जातं. अध्यक्ष महोदय, मला बोलाय की ज्यावेळेस एखादा सदस्य विषय मांडतो, लक्षवेधी काही आज दिली नाही ना, आज काल दिली नाही, आज मांडली नाही, त्या संदर्भात त्यांची माहिती घेऊन त्यांनी तो मांडलेली आहे. भ्रष्टाचार त्यांनी पहिले 2000 म्हटलं, मग 1000वर आले. 1000 कोटीचा भ्रष्टाचार असू शकतो, पण त्या संदर्भात सदस्यांना खोटं आहे, खोटी माहिती आहे असं म्हणून सदस्याचा अपमान होऊ नये, अवमान होऊ नये अशी आमची मागणी. अध्यक्ष महोदय, ही माझी हरकत आहे. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारलेले त्याचं मी उत्तर देतोय आणि प्रश्नाला न्याय देणार आहे. ठीक. विरोधी पक्ष नेते साहेबांना मला विनंती करायची आहे, मी देखील 2004 पासून सभागृहामध्ये आहे, माझं रेकॉर्ड तपासावं.
मी सुहास अण्णा सन्माननीय सदस्यांबाबत जर काय खोटा शब्दप्रयोग केला असेल तर मी सांगेन ते हरायला तयार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की मी देखील चौथ्यांदा निवडून आलेलो आहे, त्याच्यामुळे मला देखील सभागृहाच्या प्रथा परंपरा सगळ्या मला माहिती आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सन्माननीय सदस्य सुहास अण्णांकडनं जी माहिती आहे 2000 कोटीची असेल 1000 कोटीची आहे ती सगळी माहिती घेतली जाईल. त्याच्यावर SIT काय त्यांच्यावर FIR दाखल करण्यापर्यंत कारवाई केली जाईल. जर अधिकारी तिथं काही अजून वेगळ्या पद्धतीनं करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. परंतु चौकशी करत असताना ऑथेंटिक पेपर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मी सभागृहामध्ये त्यांनी 2000 कोटी 1000 कोटी जे काय बोलले त्याच्याबद्दल मी काही सुद्धा बोललेलो नाही, त्याचे रेकॉर्ड आपण तपासावं. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की जे काय असेल 1000 कोटीचा असेल 2000 कोटीचा असेल, कारण सातपुरा MIDC जो आहे त्याच्यातला स्क्वेअर मीटरचा जर आपण रेट काढला वडेट्टीवार साहेब आणि सगळी जमीन आपण एकत्र MIDCने विकायचा जरी प्रयत्न केला तरी 1000 कोटी रुपये होणार नाही. म्हणून मी म्हटलं की जेव्हा आपण चौकशी लावतो तरी त्याच्यामध्ये ऑथेंटिक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. कुठच्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही. आमच्या अधिकाऱ्यानं जर अशा पद्धतीनं काम केलं असेल तर सन्माननीय सुहास अण्णांना दालनात बोलवून त्यांच्याकडची सगळी माहिती घेऊन त्याची उच्चस्तरीय चौकशी लावली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं तर FIR देखील दाखल केला जाईल.